जाण्याची भीती आणि आपल्याला कधी आपल्याला मोदी साहेबांना जर पंतप्रधान करायचं असेल तर खरोखर आपले एक खासदार मानतो आहे आणि म्हणून त्याला आपल्याला मी या ठिकाणी सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण असं उपक्रम आहे कारण याच्यामध्ये शिवाजीराव दादा हे गरिबाच्या गायचं साहित्य दादा मला काय बोला आणि म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो की निश्चितपणे आपण गणित जोडली पाहिजे या लोकसभेमध्ये काय 6 आमदार आहेत त्याच्यामध्ये 5 आमदार आपले बोरीला आमदार आपले भाजपचा सुरळा आमदार आपले भाजपचा खेडला आमदार आपले शिवसेनेचा जुन्नरला आमदार आपले आमदार आणि म्हणून आता होत आपल्याला खासदार 70 आमदाराचे उमेदवार आहेत जरी ते आपले आमदार नसेल तरी आणि मला असे गणित आहे परंतु आता फसवणूक सुरू झाले बांधवापाणी सुरू झाले आहे मी काढला पाहिला म्हणून एकूण चुकून भावाची माणसं आणून काहीतरी घोटाळा द्यायची ज्या माणसांची ओळख नाही त्यांची ओळख करून देण्यामध्ये वेळ चालले सांगायला काय शिल्लक नाही दादाने काय नाही केलं आता सरपंचाने सांगितलं की हा रस्ता जो झाला रस्त्याने आपण आलो ते दादाने रस्ता केला खासदार साहेबांनी काम नाही केला मुख्यमंत्री सारख्या ठिकाणी दादाने रस्ता केला दादाने आमच्या देवाला रस्ता केला दादाने कुंभेला रस्ता केला आमच्या आमदार साहेबांचं भरपूर काम आहे अशा ठिकाणी भरपूर काम आहे आणि म्हणून शिवसेना हा माध्यम आहे आणि म्हणून निश्चितपणे उद्धव साहेब आणि या ठिकाणी खरं आता फडणवीस साहेब माणसांचा आदर आणि पक्षाची माणसं आपण सोबत पाहायला किरकोळ कामं आपल्यामध्ये काय मतभेद असतील ते पक्षाखाली या ठिकाणी विरोधाने आपल्यावरती बोललो आता मी जाहीरपणे सांगेल का विरोधाच्या पायाखाली वाळू लागले कालला मी तिकडे कुठेतरी बेलेला कशी तरी रॅली झाली तर काहीतरी कोणतरी काय बोलतो येण्यामध्ये म्हणजे आम्ही 20,000 देऊ अरे बाबाला तुम्ही पडले तुम्हाला 4,000 मध्ये स्वतःला पडली तुम्ही 20,000 देणार कसं आम्ही काय भांडीमध्ये काय आम्ही काम करतोय आणि तुम्ही सगळेजण एकत्र आले तरी तुम्हाला 4,000 मतं नाही भेटली आणि तुम्ही तिकडे कुठेतरी आपला बाकीचं जर सांगता तिकडं राष्ट्रवादीला काय आम्ही लीड देऊ आणि कसला लिडर कसला काय आणि म्हणून असं काय थांबायला पुढे बोलवलं भगवान आपण कामना कसली पाहिजे मी 4 कोणी तुम्हाला सर्व सुनीलच्या नावातील आपले सांगायचं तुम्हाला सर्वांना मी सांगतो काही निश्चितपणे आपल्यामध्ये भरपूर कामं झाले आणि म्हणून काय होतं आपल्याला खरं आपल्याला आपल्या आघाडीच्या तुम्हाला मी शिकवायची गरज नाही पण निश्चितपणे आपल्याला इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये खरं आपल्याला आपल्याला काय करायचंय फक्त आपल्या दादांचा शक्कल मारायचं आणि जास्त तिकडे आपल्याला तुम्हाला शंभर कसं देता येईल आणि म्हणून मी निश्चितपणे मी कालचा बातम्या युट्यूबला ऐकल्यानंतर माझ्या थोडंसं कधी कधी हसायला पण यायचं काय त्याची लायकी नाही ग्राम मंडळीला पुढे माणसाची बातम्या ऐकली हसायला येत आहे काय मला तुम्ही बातम्या काय करताय तुमची पात्रता काय ज्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायत डिपॉझिट जप्त झाल्या यांनी पत्राला बोला काय तुमच्या ऐकलंय का ना तुम्हाला बोलायचं असेल तर बोलूया फॉर्म भरलेला होता फॉर्म भरल्यावरती तोचाच होता देऊ उत्तर देऊ असं पण आम्ही करू आणि म्हणून निश्चितपणे दादा या ठिकाणी 2 झाले आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे आमदार साहेबांच्या माध्यमातून कोण मंदिर असतील अशा खासदार सर्वांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जाहीरपणे सांगेल या ठिकाणी रोजगारमध्ये आपण तुम्ही मागितली 5 भरलं मी दिली तुम्हाला 8 भरलं आपण भजल्या दिले म्हणजे आपण 200 भरण्यामध्ये आपण प्रमाण करतोय चांगलं काम करतोय म्हणून कामामध्ये करतो काढतो काम आपण करत राहू भगवान खूप कामं झाले आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आज गोरेगावामध्ये सुरुवात होते आता तुम्ही भाग्यवानच गोरेकर मंडळी तुमच्या डोक्यावर तुम्हाला सोडून देतात कारण दादाजी जुनी मानतात कट्टर शिवसैनिक आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे सरपंच असतील चेअरमन असतील सर्व गावकरी मंडळी मी सर्व मित्रमंडळाला सांगू इच्छितो का गावाला कारण नाही मी निश्चितपणे दादा आपण या ठिकाणी निवृत्त पदाधिकारी सोडून निघाले गेला नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या रूपाने आमचे सूर्यकांत नांदे असतील आमचे तरंगे साहेब असतील आमचे वंशिष्ठ असतील इथे बांगला असेल ही सर्व कार्यकर्ते आमचे माऊली असतील आमचे आलार साहेब असतील आमचं माऊली कोणी ठरवूनचे बघा आमचे असे कार्यकर्ते ज्यांनी गाव आपल्याला काढून सोडले हे ठरवूनचे मला तिथे त्यांनी 100 दिले गाव आणि साधे गाव यांच्या भारताने ठरवून देते तुम्ही आठवले ही साधी माणसाला मला पॉसिबल भेटते आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करत राहतो किंवा 10 किलो काय होते अशी भारतीय माणसं आपण काय त्याची आपली माहितीमध्ये बोलायला माणसं नाही परंतु निश्चितपणे या मतदारसंघामध्ये चांगलं काम करून दाखवलं त्याला बोलून दाखवणार नाही मी कुठे येणार नाही मी आंबेगावला येणार नाही मी वतूरला येणार नाही मी बेलेला येणार नाही मी फक्त निरोडे पाळा आमच्या घटनेत आमच्या वडील दादा साहेब आमचं ठरवलं की आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे
सकाळी ग्रामीण समाजामध्ये बोललं झालं काही जण झालं म्हणजे अध्यक्ष तरी आपल्या निवडणूक प्रवर्तनामध्ये खासदार साहेबांना आपण लीड दिले पाहिजे अशा प्रकारचं आमचा निर्णय झाला आणि आम्ही प्रयत्न करावे. आज थोडा चालायचं आला त्याच्याबद्दल तुम्ही पण देत चालत आहे. ते काय म्हणतात धानगडा आरक्षणामध्ये खासदार साहेबांचे काहीतरी फोटो आणले करून आणि ते खासदार साहेबांचे काय बोलतात का आदिवासींना आरक्षण द्या आणि धानगडा दादा ते म्हणतात दादा दिल्लीला काही फोटो काढले ते व्हॉट्सअपला फोटो शिक्षणमध्ये येत आहे आपण त्यांना आवडलं पाहिजे. तुम्ही नोकरीच करा एक फोटो फुटले उगाच फोटो आपण करू नका. दादाने घरी आंदोलन नाही ते धानगडाला आरक्षण द्या आरक्षण काढून घ्या. त्या ठिकाणी खरं आपल्याला मला माहिती आहे आता महिन्यापूर्वी अधिवेशन झालं धनंजय मुंडेला ठाणा मानला आणि त्या नावामध्ये काही प्रक्रिया झाली नाही तरी पण त्याच्यामध्ये आपलं आरक्षण दिलं नाही त्यांना स्वीकृती दिली आणि म्हणून आता जातीवाद त्या ठिकाणी नाहीये प्रत्येकाला आरक्षण मिळावं परंतु आपल्याला कोणतं दिले आहे ते फक्त भांडवल करतात त्यांच्याकडे बोलायला काही सलग नाही. कुठल्याही व्हॉट्सअप नाही बोला आपली तुकड बोला काहीतरी व्हॉट्सअप नाही येतं आरक्षण येतं. मला वाटतं अभिमानाला सांगायचे ज्या टायमाला अधिवेशनामध्ये प्रश्न आला त्या टायमाला 25 आमदार होते एका आमदाराला प्रश्न नाही म्हणला तर सरळ तुम्ही कोपरी घालून बिरसा मुंडेचा फोटो त्यांना गुंडाळून कमी असेल अशा प्रकारे करा आपल्याला म्हणून त्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी हे केलेले आणि म्हणून शिवसेना ही जातीवादी पक्ष आहे जातीवादी पक्ष आहे हे राष्ट्रवादी आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये मी निश्चितपणे कार्यकर्त्यांना सांगू इच्छित की आम्ही ज्या वेळेला वेळ त्या टायमाला आम्ही प्रश्नाला उत्तर देऊ अधिक काही बोलत नाही आम्ही भाषण करायचे. मी सर्व नेते भगवान साहेब शिवसेना जोडो शिवसेना भाजप परिवाराला हात जोडून विनंती करी निश्चितपणे अहो काय नाही दिलं मागे त्याला घडवून दिलं मागे त्याला ध्यान दिलं काय नाही दिलं मोदी साहेबांनी हे फक्त भांडवल आहे हे झालं ते झालं तसं भारताने विचार केला तर मोदी साहेबांच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये घराघरामध्ये घ्यायचं घराघरामध्ये घरकुल आहे की कुणी योजना दिल्यात आणि म्हणून हे काहीतरी करतात ज्याने हे नाही केलं त्यांनी ते नाही केलं आणि 25 वर्ष पोटबंधारे झाले आहे आणि आता ते पोटबंधारे 29 कोटी रुपये त्या ठिकाणी आले हे शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाताना पार्लमेंटमध्ये खासदार असतील आमदार साहेब असतील असे सगळ्यांच्या माध्यमातून ही कामं कसं आले 29 कोटी रुपये आणि म्हणून आमची कामं आहेत त्या ठिकाणी वोट आरोपची झेरॉक्स आम्ही त्यांना वाटू शकतो आणि म्हणून असे खोटे आरोप करू नका आणि उगाच कुठे झाले काढू नका. तुम्हाला काय कल्पना करायचा तिकडे पूर्व भागामध्ये करा आणि काय आमच्या आरतीला कोणी त्यांच्यावर बोलणार नाही कारण टीका करण्यात माणूस चोरीचा पाहिजे हो पहिला जोडत पाहिजे कोणाला मी टीका करणं मला सोबत नाही ते आमच्याकडे आमच्या बरोबर येतील त्यांना मी एकदा समजून सांगणार आहे बाबांनो तुम्हाला सर्वांना तिकडे उखाणी टाकलंय एखाद्या तिकीट नाही भेटली 7-7 वर्ष झाले असे तुम्ही हेल्पडे खायला लागले आता काय तुम्ही हेल्पडे घालू नका तुम्हाला तिकीट भेटणार आहे आणि म्हणून तुम्ही कुठे तरी तुम्हाला काय पाहिजे ते आमच्याकडे मागा आणि अशा प्रकारचे मी निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं दादांना आपल्याला काय करायचं नाही फक्त धनुष्यबाण आणि आपलं तुम्हाला आम्हाला माहिती दादा निवडून येणार आहेत दादांबद्दल शंका नाही दादांबद्दल शंका नाही दादा हे निवडून येणार आहेत कारण आम्ही त्याची कोचरीला गेलो होतो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते खेळातून दादांचं हे आहे आज त्या ठिकाणी काही नकाची कोचरी असेल आनंदी असेल खेळ असेल सुरू असेल त्या ठिकाणी दादांचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. समर्थक कोण उमेदवार आहे मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण मी त्यांना ओळखीत नाही त्यामुळे तुम्ही ओळखीत राहणे मला माहिती नाही आणि म्हणून रोज त्याकडे उमेदवार टीका करायची टीका करणं हा आपला धर्म नाही आपण फक्त आपलं काम करायचं आणि दादाला लीड त्याच्याबद्दल त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले कारण दादा एक तुम्ही जेव्हा तुमच्या बाबतीमध्ये जरा हे करता तर दादांचं काही आपल्या समाजाला केवळ नाही तेव्हा दादांचं असं म्हणणं नाही का बाबा जातीचं राजकारण करणं शिवाजीराव दादा नाहीये आणि म्हणून ते डोक्यातून काढून टाका. येणाऱ्या निश्चितपणे दादांच्या धनुष्यबाणाच्या पुढे बटन सांगून दादांना प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारचं मी या ठिकाणी सर्व समाजाला विनंती करतो आणि माझ्या थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एक फक्त